30 एप्रिलच्या पहिले ज्या लाडक्या बहिणी KYC दुरुस्ती करतील त्यांना त्यांचे डिसेंबरपासून जेवढे पण हप्ते थांबलेले असतील, 4 हप्ते थांबले असतील तर 6,000 रुपये जमा होतील, 3 हप्ते थांबलेले असतील तर 4,500 रुपये जमा होणार आहेत. परंतु KYC दुरुस्ती केल्यानंतर काय झालेलं आहे, भरपूर लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती केली नव्हती. त्यामुळे त्यांना पुन्हा 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे मुदतीचा फायदा घ्या आणि 30 एप्रिलच्या पहिलेच तुम्ही KYC दुरुस्ती करून घ्या. जरी हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर कायम सुरू ठेवायचं असेल तर. काय झालेलं आहे की ज्या बहिणींना आता दुरुस्ती करणार नाही, 30 एप्रिलनंतर जरी मुदत संपली तर त्या बहिणींना अपात्र घोषित करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला हप्ता चालू ठेवायचा असेल तर लवकरात लवकर KYC दुरुस्ती करा. ही माहिती फक्त ज्या बहिणीने KYC चुकीची केलेली आहे त्यांच्यासाठीच आहे. ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत त्यांच्यासाठीच ही माहिती आहे. आलं लक्षात? तर KYC दुरुस्ती करणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो.